निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आदेश अलख निरंजन। भिक्षाम देही। साधू बुवा, आम्हाला माफ करा, पर आम्ही तुम्हाला भिक्षा देऊ शकत नाही। जशी तुमची इच्छा, आम्ही दुसऱ्या दारी जातो। अहो, गावात तुम्ही कुठं बी गेलात ना, तुम्हाला ही भिक्षा नाही मिळणार। आमच्या गावात फक्त देवी आईचीच पूजा करतात। गावचं जे मोरके आहे ना, त्यांनी लोकांनी बजावले, कुणाला बी भिक्षा द्यायची नाही। त्यांनी तुम्हाला काहीही सांगितलं तरी तुम्ही स्वतः विचार करायला हवा। तुम्ही जे करताय ते योग्य करत नाही आहात, असा विचार तुमच्या मनात येत नाही का? समद गाव त्यांच्या ताब्यात आहे बघा। ते सांगतील तसंच करायला लागतंय बघा। ते बघा, आले आमच्या गावचे म्होरक्या भीमाजीराव। काय साधू बुवा, तुम्हाला आधीच सांगितलं होतं गावात जाऊ नका, तुम्हाला या गावात भिक्षा मिळणार नाही। आता आपल्या हातानेच घेतलं नवं अपमान करून। भीमाजीराव, आम्हाला भिक्षा मिळण्या न मिळण्याचा मुद्दाच नाहीये, परंतु सगळ्या गावाला तुम्ही असं वेठीस का धरलं आहे? लोकांना स्वतंत्रपणे विचार करू द्या, त्यांच्या बुद्धीला जे पटेल ते निवडू द्या। इथं समज माझ्या बुद्धीला पटतंय तेच होतंय बघा। त्यांच्यासाठी काय भल्याचं हाय आणि काय नाही ते आम्हीच ठरवतो। तुम्ही लोक बाहेर नाही येताल आणि कोणत्या तरी देवा धर्माचं बोलताल, ते लोकांनी पटल असं व्हायचं नाही। देवी आई बघायला आम्ही कोणाला बी मानत नाही। काय रे गावकऱ्यांनो? हा, हे पहा, सगळ्या देवांची रूप नाव जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा परमशक्ती एकच आहे। परमेश्वराच्या कोणत्या रूपाचं पूजन करायचं, त्याची आराधना करायची, ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे। त्यात तुम्ही बंधनं घालू शकत नाही। त्या परमशक्तीवर केवळ श्रद्धा असणं महत्वाचं आहे। दुर्गा सप्तशतीच्या शेवटी सगळे राक्षस आदिमायेला म्हणतात की सगळ्या देवतांना घेऊन तू आमच्याशी लढू नकोस, तू एकट्याने आमच्याशी युद्ध कर। आणि त्यानंतर सगळ्या देवता आणि सगळ्या दैवी शक्ती त्या आदिमायेत सामावून जातात, एकरूप होतात, आणि मग देवी सगळ्यांशी युद्ध करते आणि दैत्यांचा पराभव करते। ते आम्हाला काय बी सांगू नका। हे बघा, तुम्ही आता गावात थांबू नका। होय, निघून जावा या गावातनं। बंधू, आम्ही काय करावं, कुठे थांबावं, हे तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही। गावातली एकंदरीत परिस्थिती पाहता आता आम्हाला इथेच थांबावं लागेल। गोरक्षा, चल आपण एखादं स्थान ग्रहण करूयात। जशी आज्ञा गुरुदेव।
गुरुदेव, गुरुदेव, आसन ग्रहण करावं. हे चला रे, लागा आपल्या आपल्या कामाला. चला. गुरुदेव, आता पुढे आपण काय करायचं आहे? आपण आता ह्याच गावात थांबूयात गोरक्ष. कृष्ण जन्मोत्सव सुद्धा जवळ आला आहे. अशा वेळी इथेच थांबणं उचित राहील. अहो, हे कोण आले गावात? काही कल्पना नाही. थांबा. श्रीपाद श्री वल्लभ त्यांचं घर कुठे आहे? इथूनच काही अंतरावर आहे. क्षमा असावी. आपण कोण आहात? मी आपल्याला ओळखलं नाही. पिठिकापुरम नगरीचे महाराज वेलुप्रभू यांचा मी राजदूत आहे. त्यांच्याकडून श्रीपादसाठी एक संदेश आहे. मी बोपंडा, श्रीपादचा आजोबा, आणि ही श्रीपादची आजी. नेमका काय संदेश आहे? ते केवळ त्यांनाच सांगण्यात येईल. ठीक आहे, आम्ही तुम्हाला श्रीपादचं घर दाखवतो. या. चला. प्रभू, त्या ठिकाणाहून आपण पुन्हा माघारी आलात. मग त्यानंतर पुढे काय घडलं? त्या प्रसंगानंतर ती स्त्री मला भेटायला आली. त्यावेळी मी तिला सत्य बोलणं भाग होतं. तिला पाहिल्यावर का कोण जाणे, पण मला पार्वतीची आठवण आली. मी तर अज्ञातवासात होतो, पार्वती कैलासात होती. प्रण केल्याप्रमाणे मी स्वतःहून तिला भेटू शकत नव्हतो. त्या स्त्रीसोबत जी भेट झाली ती फार निर्णायक होती. भेटल्यानंतर ती स्त्री तुम्हाला काय म्हणाली या संदर्भात मला फार उत्सुकता आहे प्रभू. तुम्ही इथे? हो. मला सांगा, तुम्ही मला भेटायला आला होतात ना? होय. का आला होतात? तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्हाला भेटायचं होतं मला. माझ्या अनुमतीशिवाय तुम्ही आलातच कसे? आपली ओळखही नाही. मी सहजच तुम्हाला भेटायला आलो होतो. माझ्या अनुमतीशिवाय मला भेटायला आलेलं मला चालणार नाही. मलाच ठाऊक नाही मी तिथे कसा आलो. माझी पावलं मला आपोआप तिकडे घेऊन आली. ते मला सांगू नका, पण एक ध्यानात असू द्या की मी इथे एकटी नाही. मी हाक दिली तर माझा सगळा गाव, माझी माणसं गोळा होतील.
ठीक आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समजलं मला. माझ्या क्षेत्रात पुन्हा यायचे नाही. हे काय केलं मी? याचा अर्थ मी चोरून पाहत होतो हे तिला समजलं. या. अहो बघितलं का कोण आलंय ते? या ना आत या. पिठिकापुरमचे महाराज वेलुप्रभू यांचे राजदूत आहेत हे. नमस्कार. आणि श्रीपादसाठी संदेश घेऊन आलेत ते. या ना, या बसा. सुमती, पाणी दे. हो. आम्ही श्रीपादचे आई वडील. आपण येण्याचे कष्ट का घेतलेत? आम्हाला संदेश पाठवला असता तर आम्हीच आलो असतो तिकडे. श्रीपाद कुठे आहे? श्रीपाद, ए श्रीपाद. श्रीपाद, महाराज आपली प्रतीक्षा करीत आहेत. मी तुम्हाला तत्काळ घेऊन जायला आलो आहोत. सोबत पालखी आणली आहे. पिताश्री, महाराजांच्या मनात भक्तिभाव नाही. ते मला तिथे येण्यासाठी आज्ञा देत आहेत. हा केवळ अहंकार आहे. त्यांना असं वाटत असेल आपण महाराज आहोत, सगळीकडे आपली सत्ता चालते, आपण म्हणू तसं झालं पाहिजे. परंतु माझं दर्शन एवढं सोपं नाही, हे त्यांच्या ध्यानात येत नाही. मी महाराजांच्या भेटीस जाणार नाही. श्रीपाद, अरे असं काय बोलतो? म्हणजे अचानक बोलवल्यामुळे गोंधळ झालाय. आम्ही स्वतः श्रीपादला महाराजांकडे घेऊन येऊ. ठीक आहे, मी महाराजांना कळवतो. परंतु हे मला अपेक्षित नव्हतं. आम्ही लवकरच त्याला तिकडे घेऊन येऊ. थांबा. तुमच्या महाराजांना सांगा, ते केवळ पिठिकापुरमचे राजे आहेत, पण मी समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजांना सांगा, त्यांना माझ्या दर्शनाची आस असेल तर त्यांनी स्वतःहून माझ्या घरी यावे. आणि येताना गुरु दक्षिणा आणि चक्रवर्ती सम्राटाला शोभेल अशी भेट घेऊन या. महाराजांना आजवर असं कुणीही बोललेलं नाही. आम्ही बोलतो श्रीपादशी.
तुम्ही त्याचं बोलणं मनावर घेऊ नका. आम्ही त्याची समजूत काढू आणि महाराजांकडे घेऊन येऊ. येतो मी. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. शुभम भवतु. साधू बुवा, आमासनी लई वाईट वाटतं या. तुम्ही आमच्या गावात आलात आणि असं उपाशी आहेत ते. आम्ही तुम्हाला 2 मूठ पीठ बी देऊ शकलो नाही. हरकत नाही माई, तुमची अडचण आम्ही समजू शकतो. तुम्हाला शक्य असतं तर तुम्ही नक्कीच ते केलं असतं. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आज आम्ही उपवास करणार आहोत. काय रे संतू, तू इथं काय करतोयस? तुला आपल्या गावचा नियम माहित नाही वय? तुम्ही दोघांनी या साधू बुवासनी लपून भिक्षा तर मागली नाही ना? नाही नाही, तसं काय बी नाही. मग काय बोलत होतास यांच्या संग? तुम्हाला या गावात राहायचंय ना? व आम्ही सहजच आलो होतो. आम्ही जातो घरला. चलो. हे बघा साधू बुवा, तुम्ही कोण कुठलं ते आम्हाला ठाव नाही, पण तुम्ही ह्या गावात राहायचं नाही. पुढच्या गावची वाट धरायची. हे देवी आईचं ठाण असलेलं गाव आहे. लोकांच्या श्रद्धेवर कोणीही बंधन घालू शकत नाही. इथल्या लोकांना स्वतःच्या इष्ट देवतेचं पूजन करण्याचं स्वातंत्र्य पुढच्या काही दिवसात असेल, हे माझं वचन आहे. बघूया काय होतंय ते. चल ग तारा. चला. अज्ञानी आहे तो. योग्य त्या गोष्टींचं ज्ञान नसल्यामुळे अशा वल्गना करतो आहे. परंतु लवकरच त्याला त्याची चूक समजेल.